पश्चिम लंडनमधल्या 27 मजली इमारतीला भयानक आग लागली। या आगीमध्ये होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय, तर मृतांचा आकडा अद्यापही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय। वेस्ट लंडनच्या मध्यभागी उभी असलेली ग्रेनफेल टॉवर या इमारतीची जणू महाकाय भट्टीच झाली। सत्तावीस मजले, 120 फ्लॅट्स आणि त्या फ्लॅट्स मध्ये राहणारी शेकडो माणसं धोक्यात होती। मध्यरात्री 1 वाजता जेव्हा ही आग लागली तेव्हा अख्खं लंडन शहर शांत झोपलं होतं। पण 24व्या मजल्यावर आग लागली आणि आग तातडीने इमारतीच्या वरच्या दिशेने आणि खालच्या दिशेने पसरत गेली। In the beginning, I don't think that is a fire. I've been thinking it's something left in a cooker or something burning in the kitchen. But when I get up and I light out the kitchen light, I saw fire outside the window. And I'm living in the 9th floor of that building. And I said something wrong. I wake up my wife and the children. We get out. And when I get out and I look to the building, then I realize घटनेच्या काही मिनिटातच लंडन फायर ब्रिगेडच्या तब्बल 40 गाड्या आणि 200 फायर फायटर्स तातडीने कामाला लागले आणि लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू झालं। पण तोपर्यंत अख्ख्या बिल्डिंगचा जवळपास कोळसा झाला होता। त्यामुळे इमारतीमध्ये किती लोक अडकलेत, किती लोकांना इजा झालीये, किती लोकांचा मृत्यू झालाय याची कोणतीही माहिती मिळू शकत नव्हती। is 23 floor, and each floor is a 6 flat. So how many families are residing here? Say more or less about 500 people, more or less, for all the building. Yeah. You have been lost everything. Everything's gone. The only things I've got is my clothes. Everything is gone. लंडनच्या इतिहासातलं हे सर्वात भीषण अग्निकांडांपैकी एक होतं। त्यामुळे हा अपघात होता की घातपात या दृष्टीनेही आता तपासाला सुरुवात झालीये। पण त्याआधी सुरू झालंय बेपत्ता माणसांना शोधणं आणि बचावलेल्यांना आसरा देणं। There's nearly about 200-300 people that live in that building there, and you know what I've been told is just about 30 people have been taken to the hospitals for minor burns and inhaling smoke. मध्यमवर्गीय समाजाचं वास्तव्य असलेल्या या इमारतीचा उरलेला हा सांगाडा आपल्या देशातल्या मेट्रो सिटीजच्या रहिवाशांना अलर्ट करणार आहे, कारण असं संकट आपल्या शहरातही ओढवू शकतं। त्यासाठी आपण सज्ज आहोत का? जगविंदर पटियालसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, लंडन।